स्वामी समर्थ महापर्वणी स्वामी सेवेची 150 वर्ष स्वामीसुतांची अखंडित परंपरा कसा होतो उत्सव। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सर्वप्रथम स्वामीसुतांनी साजरा करण्यास सुरुवात केली। सुमारे 150 वर्षांहून अधिक काळ ही अखंडित परंपरा मुंबईत सुरू असल्याचे सांगितले जाते। दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते। श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत। भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत। स्वामींचे अनेक दैवी शिष्य झाले। स्वामींनी अनेकांवर दैवी कृपा केली। त्यातील एक नाव म्हणजे स्वामीसूत। हरिभाऊ तावडे हे मुंबईत नोकरीला होते। त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले। पण पुढे श्री स्वामी कृपेने पंडित म्हणून एका गृहस्थांनी त्यांची हमी घेतली। त्यावेळी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला। आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले। ही स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले। श्री स्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की तू कुळावर पाणी सोड व माझा सूत पुत्र हो। झालेल्या फायद्यातील 300 रुपये त्यांनी सोबत आणले होते। त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या। त्या पादुका मोठ्या प्रेमाने स्वामींनी सलग 14 दिवस वापरल्या। अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात अशी इच्छा होती, पण स्वामींनी प्रसन्नतेने त्या पादुका श्री स्वामीसुतांना प्रसाद म्हणून दिल्या। स्वत श्री स्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत। त्यांनी स्वामीसुतांना तो प्रसाद देऊन तू तुझे घरदार धंदा सोडून दर्या किनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर अशी आज्ञा केली। त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्री स्वामींनी हरिभाऊंना अनुग्रह केला आणि कृपा केली। स्वामी समर्थ महापर्वणी स्वामी सेवेची 150 वर्ष स्वामीसुतांची अखंडित परंपरा कसा होतो उत्सव। स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सर्वप्रथम स्वामीसुतांनी साजरा करण्यास सुरुवात केली। सुमारे 150 वर्षांहून अधिक काळ ही अखंडित परंपरा मुंबईत सुरू असल्याचे सांगितले जाते। स्वामी समर्थ महापर्वणी स्वामी सेवेची 150 वर्ष स्वामीसुतांची अखंडित परंपरा कसा होतो उत्सव। दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा नामस्मरण केले जाते। श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत। भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत। स्वामींचे अनेक दैवी शिष्य झाले। स्वामींनी अनेकांवर दैवी कृपा केली। त्यातील एक नाव म्हणजे स्वामीसूत। हरिभाऊ तावडे हे मुंबईत नोकरीला होते। त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले। पण पुढे श्री स्वामी कृपेने पंडित म्हणून एका गृहस्थांनी त्यांची हमी घेतली। त्यावेळी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला। आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले। ही स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले। श्री स्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की तू कुळावर पाणी सोड व माझा सूत पुत्र हो। झालेल्या फायद्यातील 300 रुपये त्यांनी सोबत आणले होते। त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या। त्या पादुका मोठ्या प्रेमाने स्वामींनी सलग 14 दिवस वापरल्या। अनेक सेवेकऱ्यांना त्या आपल्याला प्रसाद मिळाव्यात अशी इच्छा होती, पण स्वामींनी प्रसन्नतेने त्या पादुका श्री स्वामीसुतांना प्रसाद म्हणून दिल्या। स्वत श्री स्वामी महाराज त्या पादुकांना आत्मलिंग म्हणत असत। त्यांनी स्वामीसुतांना तो प्रसाद देऊन तू तुझे घरदार धंदा सोडून दर्या किनाऱ्यावर जाऊन किल्ला बांधून ध्वजा उभी कर अशी आज्ञा केली। त्याच रात्री गावाबाहेरील पिंपळाच्या झाडाखाली श्री स्वामींनी हरिभाऊंना अनुग्रह केला आणि कृपा केली। खुद्द स्वामींनी कृपा केलेल्या स्वामीसुतांनी सुरू केली स्वामी समर्थ महापर्वणी दिव्य परंपरा। शनिवार 1 मार्च 2025 रोजी श्री स्वामी महापर्वणी आहे। सन 1870 साली श्री स्वामीसुतांनी सर्वप्रथम श्री स्वामींचा प्रकट दिन साजरा केला। त्या अगोदर बरोबर 1 महिना श्री स्वामी प्रकट दिन उत्सवाची स्वामीसुतांनी नांदी केली। फाल्गुन शुद्ध द्वितीयेचा हा नांदी सोहळा म्हणजेच श्री स्वामी महापर्वणी होय। या दिवशी भल्या पहाटे श्री स्वामीसूत महाराज श्रींच्या पादुकांचे षोडोपचार पूजन करून समुद्र स्नानाकरिता गिरगाव चौपाटीकडे श्रींच्या पादुका पालखीचे प्रस्थान करीत।
पालखी मिरवणुकीचा थाट राजाधिराज श्री स्वामी महाराजांना साजेसा असत. मिरवणुकीची वाट सेवेकरी कुंचल्याने झाडत. इतर सेवेकरी लगबगीने पायघड्या पांघरत. पायघड्यांच्या दोन्ही बाजूला रांगोळी काढली जात. फुलांचा सडा, अत्तरांचा फवारे आणि श्री स्वामी नामाचा जल्लोष. वातावरण कसे अगदी स्वामीमय होत. जणू स्वर्गातून इंद्राचेच प्रस्थान झाल्यासारखे वाटत असे. या मिरवणुकीच्या पुढे उंचपुरी गुढी व श्री स्वामी महाराजांचे भव्य निशाण मिरवले जात. या मागे तेजरूपी अश्व, पांढरा शुभ्र घोडा, 5 नद्यांच्या पाण्याचे जलकुंभ डोक्यावर घेऊन महिला, आरत्या घेऊन महिला मंडळ आणि श्रींचा सुबक सजवलेला छबिना. हा थाट जणू स्वर्गातून इंद्राचेच प्रस्थान झाल्यासारखे वाटत असे. मिरवणुकीत श्री स्वामीसूत महाराज अभंग गाण्यात मग्न असत. अशा थाटात हा लवाजमा चौपाटीवर सागर तीर्थाकडे जात. येथे स्वतः श्री स्वामीसूत महाराज समस्त श्री भक्तजनांसह छबिण्यातील पादुका घेऊन श्री स्वामी नामाच्या जयघोषात सागर तीर्थात प्रवेश करीत. शास्त्रोक्त समुद्रस्नान सोहळा संपन्न होत. नंतर किनाऱ्यावर श्रींच्या पादुकांना ते चंदन लेपन करीत. गोड पोह्यांचा नैवेद्य अर्पण होत. मग आरती आणि पुन्हा श्री स्वामीसूतांच्या अभंगात भक्तजनांचा जल्लोष. छबिण्याभोवती श्री स्वामी नामाचा फेर धरला जात. श्री स्वामीसूत महाराज तेव्हा प्रामुख्याने अगदी पुढे असत. या सोहळ्याकडे पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जात. अशाच प्रसन्न रमणीय वातावरणात श्रींच्या पालखीचा लवाजमा त्याच थाटात मठाकडे येण्यास माघारी फिरत. या सोहळ्याकडे पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जात. एवढेच नाही तर रस्त्यावरील कुत्री, गायी व गुरे श्रींच्या मिरवणुकीत सामील होत असा जुना उल्लेख काही ठिकाणी आढळतो असे सांगितले जाते. त्यानंतर श्री स्वामीसूत महाराज श्रींना नैवेद्य अर्पण करीत. भक्तजनांना स्वतः मोठ्या प्रेमाने महाप्रसाद वाढीत. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या ओंजळी प्रसादाने भरीत. या श्री स्वामी महापर्वणीपासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या सोहळ्यास प्रारंभ होत. चैत्र शुद्ध द्वितीयेपर्यंत पूर्ण 1 महिना कांदेवाडीच्या श्री स्वामी मठात श्री स्वामीसूत महाराज धूमधडाक्यात श्रींचा उत्सव साजरा करीत. या उत्सवास मुंबापुरीतील सर्व जाती धर्माचे लोक अगत्याने हजर राहत. आज सर्वत्र श्री स्वामी महाराजांचा प्रकट दिन माहिती आहे. परंतु श्री स्वामीसूतांनी श्रींच्या या प्रकट दिन सोहळ्याची नांदी श्री स्वामी महापर्वणी उत्सव फारसा प्रचलित नाही. श्री ठाकूरदास बुवा स्थापित श्री स्वामी समर्थ मठ, ठाकूरद्वार नाका, गिरगाव, मुंबई येथे हा उत्सव साजरा होतो. दत्तगुरूंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा, नामस्मरण केले जाते. श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. स्वामींचे अनेक दैवी शिष्य झाले. स्वामींनी अनेकांवर दैवी कृपा केली. त्यातील एक नाव म्हणजे स्वामीसूत. हरिभाऊ तावडे हे मुंबईत नोकरीला होते. त्यांनी एक व्यापार केला पण त्यात खूप नुकसान झाले. पण पुढे श्री स्वामी कृपेने पंडित म्हणून एका गृहस्थांनी त्यांची हमी घेतली. त्यावेळी अक्कलकोट स्वामींची महती ऐकून नवस केला. आश्चर्यकारकरित्या एका जुन्या व्यवहारातून पंडितांना अचानक पैसे मिळाले व त्यांनी हरिभाऊंचे कर्ज फेडले. ही स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले. श्री स्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सही स्वामी कृपेची प्रचिती आल्यामुळे सगळे मिळून पहिल्यांदाच स्वामींच्या दर्शनास अक्कलकोटला गेले. श्री स्वामींनी हरिभाऊंना प्रथम भेटीतच सांगितले की तू कुळावर पाणी सोड व माझा सूत पुत्र हो. झालेल्या फायद्यातील 300 रुपये त्यांनी सोबत आणले होते. त्याच्या स्वामींनी चांदीच्या पादुका करून आणायला सांगितल्या.